द्यायचं की उपमुख्यमंत्र्यांना, सेक्रेटरीला मान द्यायचं की उपसेक्रेटरीला, आणि अध्यक्षाला मान द्यायचा की उपाध्यक्षाला, मग जीविकेला मान द्यायचा की उपजीविकेला. मग तिथं माझ्या जीविका माझी लोक त्याला जाते. मग अशीच संचालिका म्हणल्या की बाबांना ज्यांनी बघितले स्टेजवरती वीज सळसळल्यासारखं होतं आणि किती लोकांनी बघितले का नाही अशी तुम्ही शंका उत्पन्न केली. पण या इथं सभागृहामध्ये सांगताना मला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय, भाग्य वाटते की मी 6 वेळा बाबांच्या बरोबर स्टेज शेअर केलेला. आणि अगदी स्टेज शेअरचं म्हणजे NCPA मध्ये राष्ट्रपतींच्या पुढं आम्ही दोघांनी सादरीकरण केलं होतं. हे आयुष्यातल्या काही भाग्याची गोष्टी पैकी आहे काय. तर लोककलेच्या इतक्या विविध क्षेत्रात एवढं मोठं काम केलेलं मला नाही वाटत माझ्यासारखं आहे. तर मला असं वाटतं की किती क्षेत्रात बाबांनी काम केलं, किती एक 4 माझ्या रचना आहेत तेवढंच नसतं, 4 ओळी तेवढ्या मी तुम्ही मगाशी फरमाईशच दिले म्हणजे. अरे गणराय आणि नाचत नाचत आणलेली आई यावी लोककलेचा पुरस्कार आहे मला मृदगंध. तर पारंपरिक शाहीर हा गण लावतोच. तर गणराय आणि नाचत नाचत अंगणी यावे, अल्पमतीनी शाहीर मजला शुभाशीष द्यावे, झांज ढोलकी डफाणी तुंतुने सुरात लावावे, आणि सच्छिलतेचे रूप दावूनी गुणगावून घ्यावे. विद्या देवता येईल सत्वर गणराया संगे, अरे तिचीच कृपा म्हणून जीवेवर शब्द खेळ रंगे. अरे पडो न मजला कधी मानवा रचनांची जीवनी, आणि सरस्वतीची प्रभा उतरो या माझ्या कवनी. अरे कोणी शाहीर गोंधळ घाली आई भवानीचा. खरोखर लोकाला किती विभागात उभारली ती की कोणी शाहीर गोंधळ घाली आई भवानीचा. अरे पोत नाचवीत उधो उधो करी श्री जगदंबेचा. अरे थापड अपावर मारत कुणी कुणी शोभाचे गाई, आणि टाओ फोडून सांगे निर्मिली कशी ती शिवशाही. हो कुणबी गीतांच्या द्याला कार्या खड्यावरून येती, कुणी पाजित पाणी मोठे वरणी ताण छाड देती. और रामाच्या पारी ती वाणी वासुदेव गाई, आणि आजा पंजाच्या नाती पंथीला वाटीत पुण्याई. कुणी कष्टकरी शेतकरी गरिबांच्या घेऊन प्रश्नाला, त्या लोककलेतून जाब विचारी सदांत जुंबी सत्याला. कुणी राऊळी रमे कीर्तनी विठू माऊलीच्या, अरे समजवी ओळ्या नाम्या तुकया नान माऊलीच्या. म्हणजे इतक्या विभागाची लोकाला गेल्या ही इतिहासाची आम्हीच वाली, इतिहासाचे आम्हीच वाली गाऊ पोवाडे मर्दांचे. अरे फिरंगोजी येसाजी बाजी तानाजी सूर्याजीचे, अरे आम्हीच रक्षक शिक्षक सेवक सर्व समाजाचे. आणि थापडफावर मारून उतरू चढले भूत जर माझाचे, साम्राज्य ती कैक खड्या वाणीवरती आमच्या तरली, आणि जुलमी सत्ता एक इशाऱ्या सरशी खाली गडगडली. अरे शाहिरांच्या इतिहासाचा शोध जरा तुम्ही घ्या हो, आणि शाहिराचा मान शाहिरा सुजनजन तुम्ही द्या हो. कोण आहे मी, कोण आहे ज्याला विचार करतोय त्याला काही कागदावर खडून जातोय की माय माऊली मराठी स्त्रीच्या मांडीवरचे बाळा मी, माय माऊली मराठी स्त्रीच्या अंकावरचे बाळा मी, आणि खबरदार जर तिला हिनविता हो कर्णन काळा मी. अरे अलंकार ते शब्द सुरांचे गुंफून तिला भाल करू, आणि महाराष्ट्र जय जय श्री मराठी एकचे हा जय घोष करू. जय घोषाचा निनाद भारी आज रवींद्र नाट्य मधून घुमे अंबरी. अरे योगिनी तो कौतिके विचारी, अरे कुठून येते या ललकारी. वृत्तांत कथने मेघदूत मग दक्षिणेतून उत्तरी जाई, आणि गिरिराजाला सांगे गरजून कोल्हापूरचा शाहीर गाई. राजू राऊत नाव तयाचे, राजू राऊत नाव तयाचे, कवने लिहून तो गातो. 3,000 मनाचं लिखाण आहे, ज्याच्यावर 2 PhD झालेले आहेत. काय स्वतःला मला डॉक्टरेट नाव केलेलं तुम्ही ऐकलंच. राजू राऊत नाव तयाचे, कवने लिहून तो गातो, आणि साथीदारासह ताना मारितो. अहो शिवाजी पेठेमध्ये राहतो. आता फक्त या इथं मगाशी बसल्यानंतर शेवटच्या 4च ओळी थोडं मी सांगणार आहे. काय मातीचा मिरविला मस्त जगी रे सुगंध. खरोबर 31 वर्षात 11 राज्य, 2 देश, काय 2 वेळा राष्ट्रपतींच्या पुढं सादरीकरण करायला मिळालं.
वेगळ्या क्षेत्रातला माणूस असून देखील मी मातीचा मिरविला मस्त जगीरे सुगंध राष्ट्रपुरुष हे मस्त जागले मणीमध्ये धुंद मणी रुजविला सजला लोककलेचा छंद म्हणून या आज म्हणूनच म्हणाय पडे त्या की लोकदैवत विठ्ठल कृपे हाती मृदगंध लोकदैवत म्हणजे लोक राजाच्या गावातून आलं राजर्षी शाहूंच्या ते लोकदैवत आहे ते विठ्ठल आहे लोक शाहिरी परंपरेची शान काय आहे ते मला वाटतं आपण या निमित्ताने अनुभवतो आहोत. पाहणारे आहोत. जे बाबांच्या बरोबर संबंध होते तेच पुढे नंदेश असू देत सरिता असू देत या पुढच्या पिढीतनं जोपासले गेले इथं आवर्जून आठवण काढली गेली इथं मला सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल सर्व व्यासपीठाच्या वतीनं उपस्थित श्रोत्यांच्या वतीनं पुनश्च एकदा आभार 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 नंदेश सरिता धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार